खूप सुंदर. चहा पिलं की असं मन प्रसन्न होतं. दिवसाची सुरुवातच चहापासून होत असते. आणि आज मी जो चहा पिलेला आहे ते तर अतिशय चवीनंसुद्धा चांगला आहे आणि चहा पिल्यानंतर मन प्रसन्न होतं. आता तुम्ही म्हणत असाल मी कोणत्या विषयावर बोलतो आहे. मी बोलतो आहे नांदेड येथील बँक ऑफ टी या स्टोअरमधील चहाबद्दल. नांदेडमध्ये बँक ऑफ टीचं शाखा स्थापन झाली आनंदनगरमध्ये आणि या ठिकाणी अनेक दिवसापासून मी गर्दी पाहत आहे. तर आज या संवाद सत्रामध्ये BPS मराठीच्या या संवाद सत्रामध्ये आपण संवाद साधणार आहोत बँक ऑफ टीच्या ओनरशी. नमस्कार, मी बसवंत शळगावकर. BPS मराठीचा हा विशेष भाग. आज आपल्यासोबत बँक ऑफ टीचे ओनर आहेत सुनील पाटील आणि मंगेश पाटील. सर नमस्कार. नमस्कार. सर, मी तुमच्या घरी आलो आहे. आज चहा पिलेला आहे या ठिकाणी. अनेकदा बँक ऑफ टीच्या स्टोअरमध्ये सुद्धा मी बरेचदा चहा पिलेला आहे. ती चव आहे चहामध्ये आणि आपुलकीची चव आहे चहामध्ये. आणि आज मी तुम्हाला संवाद साधतो या ठिकाणी. तर तुम्ही उच्च शिक्षित दिसताय, युवा व्यावसायिक दिसताय. तर मला पहिल्यांदा विचारायचं आहे की बँक ऑफ टीची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सर कसं आहे, मी बहुतेक 4 वर्ष झाले असतील नोकरी केलेली आहे, म्हणजे जॉब ॲज अ MR म्हणून. 4 वर्षाचा माझा अनुभव होता आणि त्याच्यामधून मला असं लक्षात आलं की नोकरी करून काही तेवढा फायदा नाही. कारण की नोकरी करणारे जे की प्रायव्हेट जॉब करणारे मंथ एंडिंगला कोणाला तरी पैशाची हे असतेच. अच्छा, चणचण असते. हां, चणचण असतेच. कोण ना कोणीतरी 500 रुपये दे, 1000 रुपये दे, मंथ एंडिंगला म्हणतच असते. हे प्रत्येक प्रायव्हेट जॉब करणाऱ्याची म्हणजे हेच आहे. त्यामुळं असं वाटलं की आपण किती दिवस असं करणार. आणि आपल्याला नोकरी करायची म्हणजे पहिल्यापासून माझा माइंडसेट नव्हताच ते. पहिलं लहानपणापासूनच कोणाच्या हाताखाली आपल्याला काम करायचंच नाही, पहिली गोष्ट. मग त्या अनुषंगाने मी काय केलं की आता ठीक आहे, 4 वर्ष झाली, त्याच्यात अनुभव भेटला, सगळ्या गोष्टी खालीवर चढ उतार झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण असं लक्षात आलं की नंतर हे करून काय आपलं भागत नाही, नोकरी करून आपलं काहीच भागत नाही. तर मग नंतर असा विचार केला, कारण आपण मार्केटमध्ये फिरणारे, MR म्हणजे मार्केटमध्ये फिरणारेच असतात, फार्मासिस्ट. तर आम्ही असंच फिरत होतो, सगळीकडे सर्वे केला. आमची बऱ्याचदा आम्ही जास्त वेळ आमचा चाय टपरीवरच असतो, चहा पिण्यामध्ये गप्पा गोष्टी असा चालत असतात. तर त्याच्यातून आमच्या लक्षात आलं की आपण त्याच्यापेक्षा हे केलं तर पुरते का, असा म्हणजे आम्हाला एक अनुभव येत गेला मार्केटमध्ये फिरत फिरत. मग त्याच्यातूनच आम्ही हे संकल्पना म्हणजे मनात आणली की आपण हे करू शकतो. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही MR जॉब केलेला आहात, म्हणजे मेडिकलच्या निगडीत तुम्ही जॉब केलेला आहात, मेडिकल फील्डच्या निगडीत. तुम्ही मेडिकल फील्ड सोडून चहाच्या व्यवसायाकडे का आलात? सर, मेडिकल आता जिथं आमचं शॉप आहे त्या शॉपच्या बाजूलाच 9 मेडिकल आहेत. 9. तर मग कस्टमर जाणार कोणाकडे, एवढे मेडिकल होऊन गेलेत. मग त्यामुळं आम्ही एक स्वतःचं आनंदनगर, आम्ही पहिलं आम्हाला गेलेत एक जवळपास 7-8 महिने गेले. आम्ही फिरलो सगळीकडं, आम्ही स्पॉट बघण्याकरता आम्ही पायी फिरलो आणि आम्ही सुरुवात अशी केली होती की म्हणजे नांदेडसारख्या ठिकाणी जिल्हा लेवलला डिपॉझिट आणि भाडे जास्त असतील. तर आम्हाला वाटलं आता इथं जास्त असेल तर आम्ही परभणी म्हणजे तालुका लेवलपासून भोकरला गेलो, बिलोलीला गेलो, नायगावला गेलो, नरसीला गेलो, सगळीकडे आम्ही फिरलो. असं फिरून तिथं आम्हाला वाटलं की म्हणजे एक छोटं भाडं आणि छोटा हे राहील. त्या हिशोबानं आम्ही तिथून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला कुठं भेटलंच नाही. बघले आम्हाला पण भेटलं नाही. नंतर मग एके दिवशी अचानक आनंदनगरमधून आम्ही जात होतो, तिथं बॅनर लागलं होतं दुकान किराणे देणे आहे म्हणून. ते आम्ही बॅनर बघितलं, लगेच त्याचा फोटो काढला की ते बॅनर लगेच आम्ही फाडून टाकलं, म्हणजे दुसरं कोणी तिकडे कॉन्टॅक्ट करू नये. त्याच्यामुळं मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून ओनरशी त्या आणि आम्ही चालू करायचं ठरवलं. चहाचा व्यवसाय चहाचा व्यवसाय बँक ऑफ टी. बँक ऑफ टी. बरं, बँक ऑफ टी हे नाव का ठेवण्यात? सर, MR जॉबच्या अगोदर मी काही दिवस बँकेमध्ये काम केलेलं आहे.
अच्छा. तर त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण एक चहाचीच बँकच सुरू करायची. अच्छा. त्याच्यामुळे हां हां म्हणजे चहाची बँक आहे. हां, चहाची त्याचा अर्थ असा बँक होतो ऑफ की टी. चहाची हां. बँक. हां. ओके. आता आम्ही पाहिलंय डिपॉझिट स्ट्रेस विड्रॉल एनर्जी असं त्याचं आमचं म्हणजे टॅगलाईन आहे त्याची. डिपॉझिट स्ट्रेस विड्रॉल एनर्जी. अच्छा. हां. खूप चांगलं टॅगलाईन आहे तुमचा. आणि आम्ही असं पाहिलंय की चहाच्या दुकानामध्ये चहाचे तर दुकान भरपूर आहे, तुम्ही पण पाहताय नांदेडमध्ये. तुमच्या बँक ऑफ टीमध्ये आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे खूप मोठी गर्दी दिसते चहा पिणाऱ्यांची. बरं असं का? आम्ही जास्ती करून रिपीट कस्टमरला भर दिलेला आहे सर. रिपीट कस्टमर जे की आपल्याकडे एकदा चहा पिल्यानंतर ते परत परत आला पाहिजे, या गोष्टीवर आम्ही थोडं फोकस करून त्या हिशोबाने केलं. आणि आपला जे चहा आहे ना सर, तुम्ही कुठेही नांदेडमध्ये जा आणि याच्या अगोदर आमची तर झिरो मार्केटिंग आहे खरं सांगायचं म्हणजे. आम्ही कधीच सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह नाही याच्यामध्ये. आता आम्ही स्टार्ट केलं, फक्त आमची एक रील आम्ही सोडलेली आहे मागं. ओके. तर त्याचे व्ह्यूजसुद्धा भरपूर आले आहेत सर. ओके. हां. तर लोकांची हे आहे सर, प्रेम आहे, प्रसिद्ध आहे. हां, बँक ऑफ टीवर लोकांचा प्रेम आहे. रिपीट कस्टमर तुमच्याकडे कस्टमर आमच्याकडे भरपूर आहेत सर, भरपूर. बरं. म्हणजे काही कस्टमरच्या प्रतिक्रिया यायलेत का तुम्हाला चहा संदर्भात? पॉझिटिव्ह सगळ्याचा रिव्ह्यू कोणाचाच असा निगेटिव्ह नाही. मग ते कस्टमर काय करतो, एकदा चहा पिऊन गेल्यानंतर तो लगेच दुसऱ्या 4 मित्राला घेऊन येतो सोबत चहा पिण्याकरता. म्हणजे त्याच्यामुळे आमची गर्दी वाढतच जात आहे, कारण की चहाची क्वालिटी मेन रिझन त्याचा. आम्ही असं पाहिलं आहे की तुमच्या बँक ऑफ टीच्या स्टोअरमध्ये खूप जागा कमी आहे, पण कस्टमरची संख्या खूप जास्त आहे. आम्ही असं पाहिलं की बाहेर थांबून सुद्धा लोक चहा पिताना आम्ही पाहिलेलं आहे बरेचदा, जागामध्ये भेटत नाही म्हणून. बरं, तुम्हाला असं काही वाटलं का की आपण सुद्धा आपल्या बँक ऑफ टीची फ्रँचायझी इतरांना द्यायला पाहिजे, अनेक ठिकाणी ही स्टोअर उघडायला पाहिजे, अशी क्वालिटी प्रत्येक ठिकाणी भेटायला पाहिजे, असं वाटते तुम्हाला? ते आमच्या लक्षात आलं, कारण की कस्टमरचा रिव्ह्यू आणि कस्टमर एवढे वाढते कस्टमर बघून आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे की फ्रँचायझी द्यायला. आणि कस्टमरला सगळ्यात म्हणजे कमीत कमी रेटमध्ये कशी आपली फ्रँचायझी देता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. आणि आता आम्ही देणं सुरू केलंच आहे. तर बघूत आता त्याच्यानंतर इन्क्वायऱ्या यायला सुरुवात झाली आम्हाला. रोज कस्टमर येतात आमच्याकडे, तुमची फ्रँचाईज देतात का, पण प्रॉब्लेम असा व्हायला की त्या लोकांना स्पॉट भेटत नाही. जसं जसं त्यांना स्पॉट भेटत जाईल की ते आमच्याकडून आमची फ्रँचाईज गेलीच म्हणून समजा त्यांच्याकडे. ओके. कारण की भरपूर अशा इन्क्वायऱ्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत आम्हाला. तुमच्याकडे ऑलरेडी इन्क्वायरी येऊन चाललेल्या आहेत आणि कमीत कमी किमतीमध्ये तुम्ही चहाच्या फ्रँचायझी देणार आहात. महाराष्ट्रामध्ये जेवढे ब्रँड आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात स्वस्त आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. तर आता आम्ही पाहतोय की चहा व्यतिरिक्त तुम्ही बँक ऑफ टी मध्ये अजून काय काय देत आहे? चहा व्यतिरिक्त आपल्याकडं कोल्ड कॉफी आहे, हॉट कॉफी आहे, लेमन टी आहे, ग्रीन टी आहे, बन मस्क आहे. अजून सीझन वाईज आपले लस्सी, मँगो लस्सी, प्लेन लस्सी आणि आईस्क्रीम वगैरे असं आपण ठेवणारच आहोत सीझन वाईज. सीझन वाईज देत आहे तुम्ही. नक्कीच. आता आपण पाहतोय की तुम्ही या सर्व गोष्टी त्या ठिकाणी देत आहात. आणि आज एवढा मोठा तुमच्याकडे कस्टमर वर्ग बोलतो आहे, लोकांना चहाची चव आवडायला लागलेली आहे आणि आता तुमचा व्यवसायाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गती मिळताना आपल्याला दिसून येत आहे. तुमचे फ्रँचायझीसुद्धा वाढणार आहे, तुमच्या मुलाखतीतून तुम्ही आम्हाला सांगितलं. तर तुम्ही चहाप्रेमींना काय संदेश द्या? चहाप्रेमींसाठी एवढं सांगणं आहे, आपली प्रत्येकाची दिवसाची सुरुवात ही चहापासूनच होत असते. सकाळ, दुपार, संध्याकाळ असो, कोणता ऑफिसचा लंचचा टाईम असो, कोणत्याही गोष्टी असो. तर मला याच्यातून एकच गोष्ट सांगायची आहे, आम्ही या गोष्टीतून अनुभव घेऊन आता येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये, पुढच्या महिन्याच्या हप्त्यामध्ये अपेक्षा हॉस्पिटलच्या खाली आम्ही एक दुसरी शाखा ओपन करणार आहोत, जे की ते पण खूप वर्दळीचं ठिकाण आहे. तिथं पण असाच आम्हाला प्रतिसाद भेटावं एवढीच आमची मनापासून इच्छा आहे. नक्कीच. आज आपण बँक ऑफ टीच्या ओनरशी संवाद साधलो. अतिशय युवा आहेत आणि या युवा वयामध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे बँक ऑफ टी. आणि बँक ऑफ टीची जी चहा आहे त्या चहाची चव जी आहे ती अतिशय लोकांना आवडणारी चव आहे आणि त्या चहाची चर्चा आता नांदेडमध्ये होती आहे. आज आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की त्यांची दुसरीसुद्धा शाखा लवकरच नांदेड शहरामध्ये सुरुवात होती आहे. ती होती आहे अपेक्षा हॉस्पिटलच्या खाली रेल्वे स्टेशनच्या गेट नंबर 1च्या पुढे त्यांची शाखा लवकरच सुरू होती आहे. त्याचबरोबर कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी नांदेडमध्ये इतर जे व्यावसायिक ज्या चहाचा व्यवसाय करायचा आहे अशांना ते कमीत कमी खर्चामध्ये त्यांची चहाची फ्रँचायझीसुद्धा देणार आहेत
असं आज त्यांनी या ठिकाणी बोललेले आहेत. नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या बँक ऑफ टीला आणि त्यांच्या चहाची चव घ्या. आणि त्याचबरोबर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया द्या. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद.